सगळेच एआयचा वापर करून थंबनेल बनवतात. परंतु अशा थंबनेलमुळे आपले चॅनल मॉनिटाईज होईल का? नंतर सगळ्यांच्या काळजीचा प्रश्न म्हणजे एआयमुळे व्ह्यूज वाढवण्यात काही मदत होते का? व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणते एआयचे टूल्स हे जास्त प्रभावी आहेत किंवा जास्त उपयोगी पण? आणि यानंतरचा महत्त्वाचा म्हणजे एआयद्वारे मिळणारे फोटोज आणि व्हिडिओच्या क्लिप वापरणे सुरक्षित आहे का? नमस्कार, मी आहे कविता आणि तुम्हा सर्वांचे आपल्या ग्रो विथ कविता या चॅनलवरती स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एआय संदर्भात पडणारे आपल्याला प्रश्न आणि त्यांचे उत्तरे, जेणेकरून आपल्याला आपल्या चॅनल मॉनिटाईज होण्यासंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही, या विषयांवरती आपण आज चर्चा करणार आहोत. हो, कारण तुम्हीही कमेंट्स करून मला कळवायचं आहे की तुम्हाला कोणते प्रश्न पडतात किंवा तुम्ही एआयचे कोणते टूल्स वापरतात जेणेकरून कॉपीराईट किंवा चॅनल मॉनिटाईज होण्यासंदर्भात काही प्रॉब्लेम येतील का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एआयचं असं एक टूल सांगणार आहे जे वापरल्यानंतर तुमच्या चॅनलला कसलाही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, एआयद्वारे व्हिडिओ बनवले तर चॅनल मॉनिटाईज होतो का? हो, पण जर हे लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण व्हिडिओ, आवाज, पूर्ण स्क्रिप्ट जशीच्या तशी तुमचे चॅनलवरती, तुमच्या व्हिडिओजवरती यूज केली तर तुमचं चॅनल रियूज कंटेंट म्हणून यूट्यूब ग्राह्य धरतं. आणि जेव्हा यूट्यूब रियूज कंटेंट म्हणून ग्राह्य धरतं तेव्हा कधीकधी आपला चॅनल रिजेक्ट ही करण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही कोणताही व्हिडिओ जशास तसा वापरू नका. जर एखादी क्लिप, थोडासा व्हिडिओ स्क्रिप्ट तुम्हाला यूज करायची असेल तर त्यामध्ये बदल करा. तुमचं स्वतःचं एडिटिंग वापरा किंवा तुम्ही स्वतः तुमचा आवाज द्या. जर एखादी क्लिप घेतली असेल तर त्याला तुम्ही स्वतःचा आवाज देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही एआयचा व्हिडिओ वापरू शकता. नंबर 2, स्क्रिप्ट लिहिण्यासाठी कोणते एआयचे टूल वापरावे? आता तुम्ही कोणते टूल्स वापरतात हे मला कमेंट करून नक्की सांगा, कारण यानंतरचा शेवटचा टूल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तोपर्यंत मला तुम्ही नक्की कमेंट्स करा. तर जेमिनी किंवा ChatGPT यांसारखे टूल्स जास्त प्रमाणात वापरले जातात. मी स्वतः ChatGPTचा जास्त वापर करते, म्हणून मी त्याबद्दल तुम्हाला जास्त सांगू शकते. ChatGPT आपण जसं सांगू किंवा एखादा विषय सांगितला तर अगदी छान स्क्रिप्ट लिहून देते, पण ती जशीच्या तशी आपण यूज करायची नाही. कारण बरेच जण आता ChatGPT वापरतात आणि जशीच्या तसा कंटेंट आपल्या व्हिडिओजवरती, आपल्या चॅनलवरती वापरत असतात. म्हणून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असलं तरच आपला चॅनल ग्रो होणार आहे. म्हणून शक्यतो तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही स्वतः मनातलं सांगायचं आणि त्यानुसार ChatGPT कडून व्यवस्थित सादरीकरण. नंबर 3, एआय थंबनेल वापरणे सुरक्षित आहे का? या संदर्भातील एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड झालेला आहे. तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. पण एक काळजी घ्यायची आहे, थंबनेल वापरणं हे सुरक्षित आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला कोणतीही अडचण येत नाही. परंतु फोटो जास्त एडिटिंग केलेला नसावा. तो नॅचरल दिसला की पाहणाऱ्याला सुद्धा वाटतं की अरे, हे चॅनल खरं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जे आहे तेच त्या थंबनेलवरती लिहिलेलं असावा. आणि यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळा थंबनेल आपल्याला लिहून भरायचा नाही आहे. कारण जेव्हा स्क्रोल केलं जातं, थंबनेल पाहिले जातात, थंबनेलवरती पाहून लगेच समजलं पाहिजे की आपल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे, तेव्हाच पाहणारा आपल्या व्हिडिओवरती क्लिक करणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही एआयद्वारे थंबनेल बनवू शकता. आता यानंतरचा सगळ्यांच्या काळजीचा प्रश्न म्हणजे व्ह्यूज वाढवण्यासाठी काही मदत होते का? तर हो, जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहून घेतो तेव्हाच त्या स्क्रिप्टनुसार आपण टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग हे एआयला विचारू शकतो. त्यानुसार आपण आपल्या व्हिडिओ अपलोड करताना ती माहिती लिहू शकतो. आणि योग्य माहिती भरल्यामुळे काय होतं, यूट्यूबचं अल्गोरिदम हे योग्य ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवतो आणि आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येण्यास मदत होते. आता यानंतरचा नंबर 5 म्हणजे व्हिडिओ एडिटिंगसाठी काही उपयोग होतो का किंवा व्हिडिओ एडिटिंग करता येते का? हो, तर या संदर्भातील व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता यूट्यूबचं स्वतःचं YT क्रिएट हे एडिटिंग ॲप आलं आहे. त्यामध्ये असे नवीन फीचर आहेत जे वापरून आपण आपला व्हिडिओ हा जास्त इफेक्टिव्ह बनवू शकतो. आणि जे आपण काही पेड ॲप घेत असतो, जसं की
बॅकग्राऊंड आवाज काढण्यासाठी, नॉईज रिमूव्ह करण्यासाठी जे काही ॲप घेत असतो, आता या ॲपमध्ये अगदी फ्रीमध्ये आहे आणि एका क्लिकमध्ये आपण आपला व्हिडिओचा व्हॉईस एकदम क्लिअर करू शकतो. त्यामुळे नक्की हे ॲप यूज करा. ते ॲप कसं यूज करायचं, कुठून घ्यायचं याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तरीही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्या विषयावरती नक्कीच घेऊन येऊ. यानंतरचा प्रश्न म्हणजे एआयद्वारे आपल्या व्हिडिओच्या खाली जे काही सबटायटल देतो तेथे हिंदी, इंग्रजी भाषा आपल्याला देता येते का? तर हो, हे सुद्धा आपण YT क्रिएटद्वारे करू शकतो. ते कसं? तर यासाठी कमेंट करून नक्की विचारा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावरती घेऊ. आता यानंतर एआयद्वारे विषय निवडता येतो का? हो, जेव्हा आपण ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज बनवतो तेव्हा तो सर्च लिस्टमध्ये अधिक येतो आणि व्हिडिओजवरती व्ह्यूज वाढतात. जेव्हा आपण आपल्या चॅनल रिलेटेड एखादा विषय विचारतो तेव्हा ट्रेंडिंग विषय एखादा नक्कीच सुचतो आणि आपण त्यावरती व्हिडिओज बनवू शकतो. आता यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कमेंट्स भरपूर येतात, तर त्यासाठी काही उपाय? हो, जेव्हा आपल्या व्हिडिओजवरती कमेंट्स भरपूर येतात तेव्हा रिप्लाय द्यायला अशक्य होतं किंवा रिप्लाय पटकन देता येत नाही किंवा स्वतःसाठी आपण कमेंटचं ॲनालिसिस करून नक्की आपल्या चॅनलवरती, व्हिडिओजवरती काय बदल हवेत जेणेकरून आपला चॅनल ग्रो होईल, यासाठी सुद्धा आपण काय करू शकतो? एआयला आपण विचारू शकतो की या व्हिडिओच्या खाली किती कमेंट्स आहेत, त्या कमेंट्समध्ये काय आहे आणि काय चॅनलला म्हणजे सुधारण्यासाठी काही प्रश्न आहेत का, असं जर विचारलं तर पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला एका क्लिकवरती मिळते. ती कशी? त्यासाठी डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये शक्य नाही म्हणून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ असं सांगत आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच युजफुल माहिती तुम्हाला मिळत असतात. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एआयद्वारे व्हिडिओ बनवले तर काही नियमांचं पालन करावं लागतं का किंवा काही काळजी घ्यावी लागते का? तर हो, जेव्हा आपण यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करतो तेव्हा यूट्यूबचं काही नियम अटी असतात, ते पालन करणं खूप गरजेचं असतं. तर जेव्हा आपण एआयद्वारे व्हिडिओ बनवू तेव्हा अपलोड करताना AI यूज असं त्या ठिकाणी दिलेलं असतं. तेथे यस लिहायचं आहे की जेणेकरून आपण एआयद्वारे व्हिडिओ बनवला आहे हे तिथे स्पष्ट करायचं आहे. म्हणजेच काय? त्या व्हिडिओला तसा लेबल लावणे गरजेचं आहे. एवढी काळजी आपण घ्यायला हवी. आता यानंतर AI वापरल्यामुळे कॉपीराईट येतं का? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओच्या शेवटी खास तुमच्यासाठी एक गोल्डन टिप्स असते. आजची गोल्डन टिप म्हणजे YT स्टुडिओमध्ये जे काही AI आहे त्याद्वारे तुम्ही कोणतीही माहिती तुमच्या व्हिडिओमध्ये यूज केली तर तुम्हाला कॉपीराईट येणार नाही. हे 100% सेफ असतं. तर ते AI म्हणजे कोणतं, ते कसं यूज करायचं आणि ते कसं ओपन करायचं, त्याचा यूज आपण आपल्या चॅनलच्या ग्रोसाठी कसा करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची माहिती आणि उत्तरे तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये यस म्हणून नक्की टाईप करा. YT स्टुडिओ AI अशी कमेंट करा. आपला नेक्स्ट व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खुश राहा आणि वेळात वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी करत राहा. बाय.